नमस्कार. मनुसंतुलन उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आपल्यासमोर आज जो विषय मी आपल्यासमोर एक्सप्लेन करणार आहे, त्या विषयाचं शीर्षक असं आहे की रोज एक भेट स्वतःशी. रोज एक भेट स्वतःशी याचाच अर्थ काय की दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी आपण अनेक लोकांना आपल्या आजूबाजूला भेटत असतो. आपल्या नातेवाईकांपासून तर आपल्या सहकाऱ्यांपर्यंत अनोळखी लोकांना भेटतो, बोलतो, त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो. काही गोष्टी त्यांच्या समजून घेतो, काही गोष्टी आपण आपल्या समजून सांगतो. परंतु ह्या सर्व सामाजिक संवादामध्ये बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःशी काही वेळ एकटं राहून संवाद साधण्याचा प्रयत्न करत नाही. आता ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपण कॉन्सेप्ट समजून घेऊयात. जेव्हा आपण दुसऱ्यांशी बोलतो, ऐकतो, तेव्हा स्वाभाविकपणे आपलं एक व्यक्तिमत्व तयार होत असतं आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला खरं तर तपासून घेण्याची गरज असतं. जसं एखादी भाजी मार्केटमधून आणल्यानंतर, बाजारातून आणल्यानंतर ती तशीच्या तशी भाजी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नाही वापरू शकत. त्यातला काही भाग हा काढून फेकणं अपेक्षित असतं. त्याच पद्धतीने आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही अनुभव येतात, जे काही संवाद आपण ऐकतो, बोलतो, ह्या सर्व संवादातून, ह्या सर्व माहितीतून आपण गोळा केलेली माहिती खरंच ती उपयुक्त आहे का, खरंच ती महत्त्वाची आहे का, आणि कुठली महत्त्वाची माहिती आहे ती जतन ठेवणं अपेक्षित आहे आणि कुठली माहिती आहे ती तात्काळ फेकून देणं गरजेचं आहे. याचा रोजचा रोज निचरा होणं अपेक्षित आहे. आणि बऱ्याचदा तसं न झाल्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या संकल्पना, चुकीचे संवाद, चुकीच्या भूतकाळातल्या गोष्टी आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष घर करून ठेवतात आणि त्याची योग्य वेळी स्वतःच्या संवादातून त्याची योग्य वेळी मुक्तता न केल्यामुळे अशा गोष्टी आपल्याकडे साचून राहतात. स्वतःशी स्वतःचा संवाद करण्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण स्वतःशी काही वेळ थोडासा संवाद जर साधला, जसं आपण इतरांशी बोलतो तसंच स्वतःशी जर मनोमन बोलण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला अवघड वाटेल, सुरुवातीला हे कदाचित तितकं छान पद्धतीने तुम्हाला जमणार नाहीत, परंतु एक वेळ का सवय झाली की आपणच आपले खूप छान संवाददाते जेव्हा तयार होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या स्वतःला समजून सांगायला लागतो की काय गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि काही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. स्वतःशी संवाद साधायला थोडा तरी आपल्याला एकांत मिळेल अशा पद्धतीची वेळेची रचना आपण करायला पाहिजे. दिवसभरातून केव्हा तरी असा वेळ, अशी जागा, अशी कोपरा की ज्याच्यामध्ये मला स्वतःला एकांत लाभेल आणि हा संवाद जो करायचा हा एकांतातच पॉसिबल आहे. आणि ह्या एकांताच्या वेळीस काय काय आपण आपल्या स्वतःशी संवाद साधायला पाहिजे आणि त्याचा फायदा काय होतो हे आपण थोडं समजून घेऊया. एकांतात राहणे आणि स्वतःला समजून घेणे हे मानसिक शांततेसाठी आणि व्यक्तिगत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एकांतात राहण्याचे बरेच छोटे मोठे फायदे आहेत आणि त्याच्यातून निर्माण होणारा संवाद हा खरंच खूप मानसिक ऊर्जा देणार आहेत. रोजच्या धावपळीतून आणि गर्दीतून काही वेळ जेव्हा आपण स्वतःसाठी बाजूला काढतो, तेव्हा आपला मेंदू रिलॅक्स मोडमध्ये येतो आणि त्या रिलॅक्स मोडमुळे आपल्या मेंदूवरचा मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे आपल्याला हलकं हलकं वाटायला लागतं. जेव्हा काही वेळ आपण एकांतासाठी देतो आणि महत्त्वाचा संवाद जो आपण आपल्याशी करतो, जो पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत, त्याच्यामुळे तुमचा मानसिक ताण झपाट्याने कमी होतो. दुसरा एक महत्त्वाचा फायदा होतो जेव्हा आपण काही वेळ स्वतःसाठी एकटा काढतो आणि स्वतःशी बोलायला लागतो, तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी वाढते. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपले विचार मुक्तपणे फिरू शकतात. त्यांना समाजाच्या चौकटीचे किंवा समाजाच्या विचार बंधनाचे बंधनं नसतात. त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह विचार करू शकतो. माझे विचार कुठल्याही चौकटीच्या पलीकडे जाण्याची क्षमता त्यावेळेस निर्माण होते आणि अशा मुक्त विचारांच्या मैफिलीमध्ये जेव्हा मी काही वेळ स्वतःला रमवतो, तेव्हा माझी सर्जनशीलता, ज्यालाच आपण क्रिएटिव्हिटी असं वाटतं. आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये ज्या काही बऱ्याच गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या चौकटीच्या बाहेर विचार केल्यानंतरच निर्माण होतात
आणि जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपले विचार मुक्तपणे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्या नवीन विचारांमुळे माझ्या आयुष्यामध्ये मी वेगळ्या पद्धतीने कसं काम करू शकतो याची कल्पना आपल्या डोक्यामध्ये निर्माण होत असते. थोडंसं एकटं राहिल्याने, थोडंसं स्वतःशी संवाद केल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत असते. सतत लोकांमध्ये राहिल्याने आपली सातत्याने ऊर्जा, विशेषतः मानसिक आणि शारीरिक ऊर्जा खर्च होत असते. एकांत हा स्वतःला रिचार्ज करण्याचा उत्तम मार्ग आहे. जेव्हा मी एकटं असतो, जेव्हा मी स्वतःशी संवाद साधतो, आज दिवसभरामध्ये मी काय चुकलो, काय गोष्टी करायला हव्या होत्या, काय गोष्टी करायला नको होत्या, ह्या जेव्हा स्वतःशी संवाद करतो तेव्हा मी माझी ऊर्जा परत मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्याचदा एकटं राहिल्यामुळे, स्वतःशी संवाद केल्यामुळे निर्णय क्षमता आपली छान इम्प्रूव्ह होते. आयुष्यामध्ये बऱ्याचदा हे करावं की ते, असे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यासमोर उभ्या असताना आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी थोडासा स्वतःशी संवाद साधणं महत्त्वाचं ठरतं. कुठल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या माझ्या आवाक्यामध्ये आहेत, कुठल्या गोष्टी मला आवडतात, कुठल्या गोष्टी मला मिळूनसुद्धा त्या आवडणार नाहीत, या गोष्टींचा स्वतःशी संवाद केल्यामुळे आपल्याला आपलेच निर्णय घेण्यामध्ये इतरांच्या प्रभावाशिवाय शांत डोक्याने स्वतःचे निर्णय घेणं हे एकांतामुळे शक्य होतं. त्यामुळे स्वतःशी संवाद आणि आपला थोडासा वेळ एकांत हे याच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांना समजून घेण्याचा अट्टहास करत असतो, परंतु स्वतःला समजून घेण्याचं महत्त्व हे आपण कधीच जाणत नाहीत. स्वतःची ओळख काय, आपल्याला नक्की काय आवडतं, काय आवडत नाही, आपले सामर्थ्य काय आहेत, आपल्या वीकनेस काय आहेत, हे सर्व कोण आपल्याला समजून सांगणार. तर मला असं वाटतं की आपणच जेव्हा स्वतःशी आपला संवाद साधतो तेव्हा आपल्या स्वतःच्या बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्या लक्षात आल्यानंतर आपल्याला आयुष्य जगणं, आयुष्य समजणं थोडं सोपं होऊ शकतं. बऱ्याचदा स्वतःशी संवाद साधल्यामुळे, स्वतःशी काही वेळ एकटं घालवल्यामुळे, स्वतःसोबत एकटं घालवल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा भावनिक नियंत्रण मिळवणं सोपी जातं. स्वतःची भावनांची कारणं आपल्याला समजतात. मला एवढं राग का येतो, माझ्या आयुष्यात दुःख का आहेत, किंवा माझ्या आयुष्यात माझा आनंद का नाही, या बऱ्याच गोष्टींची चाचपणी आपण त्या एकटेपणाच्या कालावधीत स्वतःशी करू शकतो. आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखता तेव्हा इतरांच्या टीकेचं किंवा इतरांच्या मतांचं त्याच्यामुळे तुमचं खच्चीकरण होत नाही. तुम्ही स्वतःला ओळखल्यामुळे तुम्ही कुठल्या मार्गावर जात आहात, तुम्ही नक्की काय करत आहात, तुम्ही नक्की काय मिळवणार आहात याची स्पष्ट कल्पना असल्यामुळे इतर लोक काय विचार करतात, इतर लोक काय टीका टिप्पणी करतात याच्याकडे तुमचं जरासंही लक्ष जात नाहीत आणि तुमचा आत्मविश्वास दृढ होतो. बऱ्याच आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील तर योग्य ध्येय धोरणं आणि त्याची निश्चिती होणं पण फार महत्त्वाचं असतं. आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे त्याचा स्पष्ट मार्ग होतो. त्यामुळे इतरांचं अनुकरण थांबवून स्वतःचा रस्ता तयार करण्यामध्ये आपली मानसिक शक्ती खर्च होत असते. थोडक्यात सांगायचं तर आपला एकांत हा लोनलीनेस नसून तो स्वतःशी मैत्री करण्याचा एक सुंदर प्रवास आहे. त्यामुळे स्वतःचाच शोध घेण्यासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही वेळ एकटं राहणं, काही वेळ स्वतः बोलणं आणि टप्प्याटप्प्याने हा सराव दैनंदिन जीवनामध्ये करणं हे मानसिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या सर्व एक्सरसाइज तुम्ही काही दिवस करून बघा आणि त्याचा नंतर तुम्हाला आलेला जो सकारात्मक अनुभव आहे तो नक्की शेअर करा. त्यामुळे दिवसभरातून थोडा वेळ एकांतामध्ये घालवा आणि स्वतःशी या वेगवेगळ्या बाबी आपण ज्या बोलतोय त्या संदर्भात स्वतः चर्चा करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळेल असं मी आपणास आश्वासित करतो व इथेच थांबतो. थँक्यू सो मच, वन अँड ऑल.